नमस्कार. तर आज आपण संख्याशास्त्र स्टॅटिस्टिक हा मॅथ्सचाच एक सब्जेक्ट आहे. तर बघा, तर या संख्याशास्त्राचे जनक कोण आहेत? तर प्राचार्य आर. फिशर हे संख्याशास्त्र पद्धतीच्या विकासात दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक संख्याशास्त्राचे जनक असे म्हणतात. फिशर हे इंग्रज स्टॅटिस्टिकल सायंटिस्ट आहेत. तर आपण आज अशाच आपल्या भारतीय संख्याशास्त्रज्ञांचा अभ्यास करणार आहोत, की त्यांनी आपल्या भारतामध्ये स्टॅटिस्टिक्स या विषयाला चालना दिली. तर पहिले सायंटिस्ट आहेत प्राचार्य पी.सी. महालनोबिस. तर हे 1893 ते 1972 हा त्यांचा कालखंड आहे. हे उपयोजित संख्याशास्त्राचा अभ्यास करणारे भारतीय शास्त्रज्ञ होऊन गेले. तर संख्याशास्त्रात मापन महालनोबिस अंतर हे त्यांच्या नावाने ओळखले जाते. भारतीय मानवशास्त्राच्या अभ्यासाचा पाया त्यांनी घातला. भारतीय संख्याशास्त्र संस्था याचा पाया त्यांनी घातला आणि मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षण करण्याचे संख्याशास्त्रीय तंत्र त्यांनीच प्रथम सांगितले. आणि त्यांनी 1962 पासून ज्या आपल्या अर्थशास्त्रातील आपल्या देशाच्या ज्या पंचवार्षिक योजना आखल्या, तर त्यासुद्धा प्राचार्य पी.सी. महालनोबिस या स्टॅटिस्टिकल सायंटिस्टनं मांडलेल्या आहेत. तर आपल्या पूर्ण देशासाठी ह्यांनी संख्याशास्त्राचा पाया घातला आहे. दुसरे सायंटिस्ट आहेत प्राचार्य C.R. राव. तर हे जागतिक कीर्तीचे भारतीय संख्याशास्त्रज्ञ आहेत. राष्ट्रीय विज्ञान पारितोषिक मिळवणारे, पेन स्टेट विद्यापीठातील प्रसिद्ध प्राध्यापक आणि बफालो विद्यापीठातील संशोधन शाखेत प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. आधुनिक काळातील संख्याशास्त्रज्ञ फिशर आणि डेमिंग यांच्या बरोबरीने त्यांचे नाव घेतले जाते. जगातील पहिल्या 10 संख्याशास्त्रज्ञांच्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट केले आहे. नंतर पुढले आहेत प्राचार्य V.S. हुजूरबाजार. तर यांनी काय केलेले आहे, तर 1991 ते हे आहेत. तर मूळचे कोल्हापूरचे असलेले 1919 तर प्रिंटिंग मिस्टेक झालेले आहे. 1991 पर्यंत मूळचे कोल्हापूरचे असलेले प्रसिद्ध भारतीय संख्याशास्त्रज्ञ प्राचार्य हुजूरबाजार हे पुणे विद्यापीठात 1953 ते 1976 पर्यंत विभाग प्रमुख म्हणून काम करत होते. 1989 ते 1991 पर्यंत ते कोलोराडो येथील डिनवे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करत होते. 1974 मध्ये त्यांच्या संख्याशास्त्रातील कामगिरीबद्दल पद्मभूषण म्हणून भारत